पुणे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे 1 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर पीक कर्ज सातबारा कोरा करण्यासाठी निवेदन देण्याचं ठरल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथील पदाधिकाऱ्यांनी माननीय कृषीभूषण भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वात मान्य जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी निवेदन दिलं. शेतकरी वर्गाला नेहमी नैसर्गिक प्रशासनिक संकटांना सामोरे जावं लागत आहे. कितीही कष्ट केले तरी शेतकऱ्यांच्या नशिबाला नेहमी पळसाला पाने तीनच आहेत. त्यामुळे त्यांच्या कुणीही वाली नाही. शेतात राब राबून देखील पिकाला हमीभाव मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांचे नुकसानच होते आणि त्यातच नैसर्गिक अतिवृष्टीमुळे यावर्षी खूप नुकसान झालेलं आहे. प्रशासनानं शेतकऱ्यांना भरपाई देऊन त्यांच्यावर आलेलं कर्ज सरसकट माफ करावं व त्यांचा सातबारा कोरा करावा ही विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मुक्ताराम गव्हाणे, जिल्हा पक्ष अध्यक्ष कृष्णा साबळे, युवा जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, दिनकर पवार, तालुकाध्यक्ष कन्नड प्रकाश बोरसे, जिल्हा सचिव यादवराव कांबळे, नितीन बारगळ, तालुकाध्यक्ष वैजापूर दादासाहेब तांबे, तालुका उपाध्यक्ष राजू बुंगाणे, तालुकाध्यक्ष सिल्लोड सुनील शिंदे, युवा तालुकाध्यक्ष सिल्लोड पूरण सनासे, तालुका उपाध्यक्ष गंगापूर संतोष बोरांगे, तालुका उपाध्यक्ष गंगापूर अनिल शेलार, शहराध्यक्ष अब्दुल रऊफ, बद्रीनाथ बोंबाले, सुप्पटराव जाधव हे उपस्थित होते. जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरकट यांची रिपोर्ट छत्रपती संभाजीनगरहून.